नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे काहीतरी स्पेशल खाऊया। तर आज आपण पाहणार आहोत एक पारंपरिक, स्वादिष्ट आणि भक्तिभावाने भरलेली रेसिपी, प्रसादाचा शिरा। मंदिरात मिळणारा तो सुवासिक शिरा आठवतोय ना? तर चला तर मग अगदी तसाच शिरा आपण घरीच बनवूया। शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी तूप, 1 केळ, ड्राय फ्रूट्स, 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, पाव चमच वेलची पावडर आणि दूध। सर्वप्रथम आपण एका कढईमध्ये 1 वाटी तूप गरम करून घेऊया। तूप चांगलं गरम होत आलं की त्यामध्ये 1 वाटी रवा घालूया। गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि चांगलं परतून घेऊया। आता तुम्ही पाहू शकता रवा चांगला भाजत आलेला आहे। रवा थोडा गोल्डन कलरचा झाला की त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। यामध्ये मी काजू, बदाम आणि मनुका वापरले आहेत। तुम्ही चारुळे सुद्धा वापरू शकता आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। कमी गॅसवर रवा चांगला परतला गेला आहे। त्याच्यामध्ये मी जे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत, काजू, बदाम, मनुके, ते सुद्धा चांगले भाजले गेले आहेत। आता मी त्याच्यामध्ये केळं ॲड करते। केळं चांगलं परतून घ्यायचं आहे। शक्यतो पळीने केळ्याला स्मॅश करायचं आहे, जेणेकरून केळाची जी चव आहे ती आपल्या प्रसादात उतरेल। रवा चांगला भाजला गेला आहे। आता मी याच्यामध्ये दूध ॲड करते। मी इथे 2 कप दूध वापरलेलं आहे। तुम्हाला कमी किंवा जास्त सुद्धा लागू शकतं, कारण रव्यावर डिपेंड असतं की तुम्हाला किती दूध लागणार आहे। गॅस कमी ठेवून रवा चांगला परतायचा आहे। हळूहळू दूध हे शोषलं जाणार आणि रवा चांगला फुलला जाणार। तुम्ही पाहू शकता रवा चांगला फुलला गेला आहे। शिरा चांगला परतल्यानंतर आपण 1 वाटी साखर घालायची आहे। साखर जशी जशी विरघळत जाणार तसे तसा शिरा अजून फुलला जाणार। शिऱ्यामध्ये टाकलेली साखर आता मस्त विरघळलेली आहे। आपण आता 2 मिनिट झाकण ठेवून वाफ घ्यायची आहे। 2 मिनिट झालेले आहेत। झाकण काढून तुम्ही पाहू शकता शिरा मस्त फुलला गेला आहे। त्यानंतर पाव चमच वेलची पावडर ॲड करायची आहे आणि चांगला परतून घ्यायचा आहे। शिरा चांगला परतल्यानंतर त्याच्यामध्ये तुळशीपत्र घालायचे आहेत आणि 2 मिनिट वाफेवर ठेवायचं आहे। 2 मिनिट वाफ घेतल्यानंतर झाकण काढून घ्या आणि गॅस बंद करा आणि तयार आहे आपला प्रसादाचा शिरा। तर मंडळी, अशी होती आपल्या प्रसादाच्या शिऱ्याची रेसिपी। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशा वेगवेगळ्या रेसिपींसह। नमस्कार।